जय खानदेश. तर मित्रांनो, आज सकाळी मी इथे आलो आहे आपलं कॅनरा बँकला. माझ्या वाईफचं जे नाव आहे कॅनरा बँकच्या पासबुकला, तर ते चेंज करायचं होतं, कारण ते गाडीच्या ओनरशिपसाठी त्यांचे डॉक्युमेंट त्या नावाने लागतात त्यामुळे. तर या ठिकाणी कॅनरा बँकला आलो आहे. आता मी जातो आहे घरी, तर तुम्हाला पुढचा अपडेट देतो. ही आहे कॅनरा बँकचा एरिया आणि हा एरिया गांधी चौक चोपडा. तर मित्रांनो, जस्ट आता आलो गावातून. तर गावातून हे बघा, गाडीकडे आता मी गेटमध्ये लावेल. तर गावातून हा सगळं सामान आणायला गेलो होतो. तर सर्व सामान मी आणलेलं आहे. आता तो घरात. तर मित्रांनो, जय खानदेश. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये मी 3 महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे मित्रांनो. सगळ्यात अगोदरची गोष्ट ती म्हणजे की मी 11 ते 12 दिवसांपूर्वी असा व्हिडिओ बनवला होता की मी कन्सिस्टंटली माझे व्हिडिओज हे ब्लॉग जे असतील हे यूट्यूबला मी टाकत जाईल. पण काही ना काही कारण म्हणजे असं असतं मित्रांनो की त्या दिवशी मी व्हिडिओ टाकू शकत नाही, किंवा कोणताही क्रिएटर त्यावेळेस मजबूर होतो, टाकू नाही शकत. कन्सिस्टन्सी जी असते ती मेंटेन नाही होत. तर तसंच माझं 1 ते 2 दिवस परत ह्या 5-7 व्हिडिओमध्ये गॅप झालेला आहे. तर मित्रांनो, आज ह्या पहिल्या विषयावरती मी चर्चा करणार आहे की आज सकाळीसुद्धा मी एक व्हिडिओ बघितला, यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ होता, आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका चांगला क्रिएटर होता. तर त्याचा व्हिडिओ बघितला मी की 100 डेज ऑफ चॅलेंज त्या क्रिएटरने त्या ठिकाणी घेतला होता. आणि तो 100 डेज चॅलेंज म्हणजे जो होता तो त्या क्रिएटरने कंप्लीट केला. आणि त्याचे खूप चांगले सबस्क्रायबर आज आहेत. चांगलं कंटेंटही त्यांनी दिलं, आणि रोज ना रोज वेगवेगळ्या टॉपिकवरती चर्चा करून त्यांनी त्याचं जे ब्लॉगिंग चॅनल ते डेव्हलप केलं, आणि त्यांचे चांगले सबस्क्रायबर आता हल्ली आहेत. आय थिंक 1 लाख प्लस त्यांचे सबस्क्रायबर बघितले. तर खरंच ते असं मोटिवेशनल वाटलं. त्याच्यामुळे मी पण असं विचार केला की ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करावी. तर ॲक्च्युली कन्सिस्टन्सीने प्रत्येक दिवशी व्हिडिओ टाकणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी मला त्रास जरी, आता बघा त्या क्रिएटरने असं सांगितलं की मी आजारी जरी होतो, किंवा मला भरपूर जरी म्हणजे ऑब्स्टॅकल्स आले, तर म्हणजे काहीतरी अडथळे जरी आले, तरीसुद्धा त्या क्रिएटरने कन्सिस्टंटली 100 डेजपर्यंत तो चॅलेंज कंप्लीट केला. रोज काही ना काही विषयावरती तो ब्लॉग त्यांनी बनवला. तर ती खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मी सुद्धा या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन केलेलं आहे मित्रांनो, की आपल्याला यूट्यूबमध्ये काहीतरी नाव कमवायचं आहे. तशी सुरुवात चांगली माझी अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती झालेली आहे. इंस्टाग्रामला माझी आता जवळजवळ 9,500 फॉलोअर्स आहेत. 10,000 कंप्लीट होते या महिन्यामध्ये, त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. फेसबुकला सुद्धा 7,000 फॉलोअर्स आहेत. यूट्यूबला माझं एक चॅनल आहे म्युझिकचं, त्याच्यावरती 1,000 सबस्क्रायबर आहेत. फक्त मोनिटाईज होण्यासाठी बाकी आहे. आणि आता दुसरे जे चॅनल आहे माझं ब्लॉगिंगचं, तर याच्यावरती सुद्धा माझे 200 जे सबस्क्रायबर्स आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आणि आता मी आजपासून 100 दिवसांपर्यंत कन्सिस्टंटली जो माझा डेली ब्लॉग आहे तो मी करणार आहे, असं मी या व्हिडिओमध्ये सांगावं म्हणून हा मी व्हिडिओ बनवला. आणि दुसरी गोष्ट दुसरा एक नवीन अपडेट आलेलं मित्रांनो. दुसरा पॉईंट आहे की 24 ऑगस्टपासून ऑनवर्ड जे CTR होतं, क्लिक थ्रू रेट, म्हणजे तुमचं आधी व्हिडिओ काउंट तेव्हाच व्हायचा, एक व्ह्यूज जेव्हा तो थोडाफार प्रमाणात बघितला जायचा. पण आता तसं राहिलेलं नाही मित्रांनो. तुमचा व्हिडिओ फक्त टच जरी झाला तरी तो एक व्ह्यू काउंट होईल. आणि हे जे अपडेट हे 24 तारखेपासून पुढे, म्हणजे 24 ऑगस्ट 2026 पासून पुढे लागू होणार आहे मित्रांनो. तर ही खूप चांगली गुड न्यूज आहे आणि मोटिवेशनल बातमी आहे. प्रत्येक क्रिएटरसाठी खूप चांगली संधी आहे यूट्यूबवरती येऊन चांगले व्ह्यूज गेन करणं, आणि एक चांगलं प्रोफाईल बनवून चांगले तुम्ही याच्यावरती मोनिटाईज करून चांगला पैसा तुम्ही कमवू शकतात, नाव कमवू शकतात. तर मी सगळ्यांना वेलकम करेल, सगळ्या व्ह्यूअर्सला. तिसरी अपडेट आहे मित्रांनो की यूट्यूबचं काही दिवसांपूर्वी ते अपडेट आलेलं आहे. त्या अपडेटमध्ये असं म्हटलेलं आहे की जो आधी क्रायटेरिया होता 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास पूर्ण करण्याचा, तर त्याच्यामध्ये 1,000 सबस्क्रायबर तर तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. पण त्याच्यासोबत तुम्हाला जे 4,000 तास पूर्ण करायचे होते, तर ते आता डबल झाले आहेत मित्रांनो. ही थोडी दुःखाची गोष्ट आहे नवीन क्रिएटरसाठी. पण आपली जिद्द जर असेल, जर मेहनत असेल, तर नक्कीच ते पण पूर्ण होईल. पण एक तुम्हाला जर, आणि ही जी अपडेट आहे हे सुरू होणार आहे, हा नियम जो सुरू होणार आहे तो होणार आहे 1 फेब्रुवारी 2027 पासून. तर म्हणजे तुमच्याकडे हे
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे 6 महिने अजूनसुद्धा आहेत. 6 महिन्यातसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं चॅनल जे आहे ते डेव्हलप करू शकतात. तर ज्यांनी केलं नसेल, ज्यांना याच्या यूट्यूबवरती यायचं असेल तर त्यांनी येऊन फटाफट तुमचं जे चॅनल असेल बनवा. तुमचं जे स्किल असेल ते तुम्ही प्रेझेंट करा. चांगले सबस्क्रायबर गेन करा. वॉच टाईम कंप्लीट करा 4000 तासांचा आणि तुमचं जे चॅनल असेल ते मोनिटाईज करा. अदरवाईज तुम्हाला म्हणजे फेब्रुवारी 2027 पासून पुढे तुम्हाला 8000 तास कंप्लीट करावे लागतील. तर त्याच्यामुळे ह्या 3 आजच्या अपडेट होत्या मित्रांनो. जर तुम्हाला अपडेट आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय. 100 डेजचा जो चॅलेंज आहे त्याचा हा पहिला दिवस समजा, कारण याच्या काही 10-15 दिवसांपूर्वी मी सुरू केलेला आहे. पण तरीसुद्धा मी ते काउंट न करता हा माझा पहिला दिवस आहे असं मी काउंट करेल आजपासून. तर आजची तारीख आहे 21 ऑगस्ट 2026. तर तुम्हीसुद्धा जर यूट्यूब क्रिएटर जर असाल तर मला तुमच्या शुभेच्छांची आवश्यकता आहे, ब्लेसिंगची आवश्यकता आहे मित्रांनो. जर तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा ऑल द बेस्ट, जेणेकरून मला त्या तुमच्या एका कमेंटने थोडं मोटिवेशन अजून मिळेल. तर जर तुम्ही जर केलं नसेल अजून सुरुवात यूट्यूबला तर नक्की यूट्यूबवरती या. चांगलं नाव कमवून पैसे कमवण्याची संधी यूट्यूब चांगलं देते तुम्हाला. जसं व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की व्ह्यूज आता वाढतील तुमचे, तर ती एक चांगली संधी राहील. त्याच्यामुळे या नक्की. तुम्हालाही माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि जर तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.